ख्रिस्ताय बंधू आणि भगिनींनो, समर्पणाच्या या भव्य विधीमध्ये सहभागी होत असताना देवाने आपल्या हाताने निर्माण केलेले पाणी आपल्या प्रभू परमेश्वराने आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे पाणी पश्चातापाचे प्रतीक आहे। ते आपल्याला आपल्या बाप्तिस्मा साक्रामेंटाची आठवण करून देते। तसेच या ख्रिस्त मंदिराच्या भिंती व वेदी यांच्या शुद्धीकरणाचे ते चिन्ह आहे। ख्रिस्त सभेचे श्रद्धावन सभासद म्हणून आपल्याला मिळालेल्या पवित्र आत्म्याशी आपण एकनिष्ठ आणि विश्वासू राहावे म्हणून देवाच्या कृपेचे सहाय्य आपल्याला लाभो। हे दयावंत परमेश्वरा, तू निर्माण केलेल्या सर्व निर्मित वस्तूंना जीवनाच्या प्रकाशाकडे बोलावित असतोस। तू आमच्या सभोवती प्रेमाचे असे वस्त्र पांघरतोस। तुझ्यापासून दुरावल्यानंतरही तू आम्हाला आमचा मस्तक असलेल्या ख्रिस्ताकडे सदैव परत आणतोस। तू आमच्यासाठी दयेचा वसा स्थापन केलेला आहे। त्यामुळे पश्चातापी आणि पापी या पाण्याद्वारे पवित्र केले जातात। ते ख्रिस्त बरोबर मरण पावतात, पुन्हा उठविले जातात आणि त्याच्या शरीराचे अवयव बनून सार्वकालिक कराराचे वारसदार बनतात। या पाण्यावर तुझा आशीर्वाद पाठव आणि ते पवित्र कर। हे पाणी आम्हावर व ह्या नवीन चर्चवर शिंपडले जात असताना ते बाप्तिस्मा साक्रामेंटाच्या तारणदायी पाण्याचे चिन्ह बनो। त्याच बाप्तिस्म्याच्या पानाद्वारे आम्ही ख्रिस्ताशी एक होत असतो आणि तुझ्या पवित्र आत्म्याचे मंदिर बनत असतो। आज येथे उपस्थित असलेल्या आणि यापुढे या चर्चमध्ये तुझी रहस्य साजरी करण्यासाठी एकत्र जमणाऱ्या सर्वांना तुझ्या शांतीच्या पवित्र नगरीत शेवटी एकत्र कर। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, आमेन। पाणी आशीर्वादित झाल्यानंतर बिशप-स्वामी धर्मगुरूंच्या सोबत चर्चच्या मुख्य भागातून जातील। प्रथम ते विश्वासू लोकांवर पाणी शिंपडतील, हे दर्शविण्यासाठी की आपण देवाचे निवडलेले लोक आहोत आणि ख्रिस्तामध्ये शुद्ध केले गेलेले आहोत। यानंतर ते चर्चच्या भिंतीवर पाणी शिंपडतील, ज्यायोगे ही इमारत पवित्र उपासनेसाठी तयार केली जात आहे। शेवटी पवित्र स्थानात परत येऊन ते वेदीवर पाणी शिंपडतील, कारण ही वेदी लवकरच पवित्र मिस्सा बलिदानाचे केंद्र होणार आहे। या विधीदरम्यान योग्य स्तोत्र गायले जाईल, ते देवाच्या तारणदायी पाण्यातून वाहणाऱ्या आनंदाचे प्रतीक आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे पवित्र पाणी आपल्यावर शिंपडले जात असताना आपण आपल्या बाप्तिस्माच्या वचनांचे अंतःकरणात नूतनीकरण करूया। देवाने आपल्याला पापांपासून शुद्ध करावे, विश्वासास दृढ करावे आणि या चर्चमध्ये साजरा होणाऱ्या पवित्र संस्कारामध्ये सहभागी होण्यास आपल्याला योग्य बनवावे, अशी आपण सर्वजण प्रार्थना करूया। जय बापा, जय पुत्रा, जय आज्ञा देवा। आशीर्वाद कृपे